ज्या वेल टू डू मुस्लिम फॅमिलीज आहेत, त्या आपल्या मुलींना त्यांच्यामध्ये जरी क्षमता असेल तरी सुद्धा अ, अ, त्या क्षमतेनुसार काम करण्याची परवानगी दिली जात नाही किंवा कुठेतरी अडचण निर्माण होते असं वाटतं तुम्हाला? अ, हे मी म्हटलं ना अधुरं जे नॉलेज हां, आहे, हां, हां. हेच कुठे ना कुठे अडतं. हं. आता माझी बहीण पूर्ण हिजाब करते. हां, आम्ही नाही रोखू शकत तिला. हां. म्हणजे म्हणजे ही तिची चॉईस आहे. तिची चॉईस आहे हं, प्रॅक्टिकली. हं. आणि प्रत्येक मुलीला एक चॉईस दिलेली आहे. प्रत्येक मुलीनी ते निवडावं, की तिला काय करायचं आहे पुढं. हं, हं. म्हणजे मी जसं म्हटलं, की उंबरा ओलांडायची फक्त तिने ती तयारी करावी, हिंमत हां. हिम्मत करावी. हं, आणि एक टाईम नंतर त्या गोष्टी म्हणजे म्हणजे ते केलेला तो संघर्ष जो असतो हं, उंबरा हं. ओलांडताना, हं, हं. तो तुम्हाला काहीच वाटणार नाही. हं. म्हणजे ते त्यांनी करणं गरजेचं आहे. हं. म्हणजे ती एक जी बेसिक स्टेप आहे ती उचलणं फर्स्ट स्टेप गरजेचं यू आहे. कॅन फर्स्ट से. स्टेप हां. फर्स्ट स्टेप घ्यायचा आहे आणि सक्सेस मग तुमच्याकडे येणारच. येस, 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 येस.